नमस्कार, मी रूपा जगताप. स्वागत. आज आपण एक ब्रेड पासून रेसिपी बनवते मी. चला बघूया. म्हणून हे ब्रेडचे आपण हे साइडचे कडा काढून घ्यायचे, असे करायचे. आणि परत अजून असे करायचे. असे आपण हे ट्रायंगल शेप मध्ये सर्व ब्रेड कापून घ्यायचे. तेल एकदम कडक गरम करायचं आणि आपले ब्रेड गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ते फ्राय करायचे. आणि जास्त सफेद पण नाही ठेवायचे, छान गोल्डन ब्राऊन करायचे. बघा अशा गोल्डन कलर वरती आपण हे ब्रेड फ्राय करून घ्यायच्यात. बघा सुंदर कलर आलाय. बघा छान कलर आलाय बघा. आणि एकदम क्रिस्पी झालेत. आणि त्यामध्ये चाळण ठेवायची आणि त्यामध्ये आपण आपले फ्राय केलेले ब्रेड काढायचे. म्हणजे एक्स्ट्राचं तेल त्यामध्ये निथळेल वाटीमध्ये. आपण एक वाटी पाणी ठेवलेलं आहे फ्राय पॅन मध्ये. आणि त्याचं पातळ पाक करून घ्यायचं आहे. पाक नाही करून घ्यायचं आहे, आपण त्याचं पाणी करून घ्यायचं आहे. बघा आपला पाक आता छान चिकट पाक झालेला आहे. एक तरी पाक करायचा नाही आपल्याला. बघा थेंब थेंब पडतात त्याचे आपले. आपण फक्त चिकट. इथे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपला पाक बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आपण हे तुकडे केलेले त्यामध्ये आपण फ्राय केलेले तुकडे आपण त्यामध्ये डीप करायचे. छान एक 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 करून डीप करून घ्यायचे. असे आपण सर्व तुकडे डीप करून घ्यायचे. काही तुकडा हे आपले तुकडे खूप छान भिजलेत दोन्हीकडून. आता आपण ते एका या काचच्या बाउल मध्ये व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. आणि छान लावायचे असे. असे एकावर लावायचे आपण. इकडे आपण 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. ते आपण इकडे गरम करायला ठेवलेलं आहे. ते छान पैकी हलकसं घट्ट होऊन घ्यायचं आपण. हलवून 1 लिटर पावणा लिटर करून घ्यायचं. आटून बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये 2 चमचे साखर टाकायचे. 1 लिटर दूध होतं ते आपलं. पण आपण पाकामध्ये साखर टाकलेली आहे भरपूर. 3 चमचे. बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड ऍड करायचे. वासा केशर आहे, दुबईवरून आणलेलं आहे. माझी एक फ्रेंड आहे दुबईला, तर तिचा मुलगा आला, त्या मुलाकडे तिने दिलेलं आहे केशर. एकदम ओरिजिनल केशर आहे बघा. ते आपण यामध्ये ऍड करायचंय थोडंसं. त्यामुळे रबडीला छान कलर येईल. आणि थोडेसे आपण ड्रायफ्रूट टाकायचे यामध्ये. छान घट्ट रबडी तयार झालेली बऱ्यापैकी. आणि थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल. आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवल्यावर अजून घट्ट होईल. त्यामुळे आपण इथे गॅस बंद करणार आहोत. आपण बनवून ठेवलेलं याच्यावरती ही रबडी किंवा घट्ट दूध म्हणलं तर चालेल, असं त्याच्यावरती
टाकायचंय. सर्व आपण आणि आपले बदामाचे मी काप केलेत त्याचे त्याच्यावरती छान टाकायचे. एक अर्धा तास आपण हे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायचं आहे. बघा अर्ध्या तासाने फ्रीजमध्ये ठेवलेलं हे असं अख्खा घ्यायचं. असा चम्मच घ्यायचा असा अख्खा. आणि इकडे ते उरल्या दुधाचं अजून मी ते घट्ट केलं आणि त्याच्यामध्ये ती अजून घट्ट रबडी झाली की अशी आपण त्यामध्ये अशी टाकायची. बघा तुम्हाला हवी तेवढी टाकू शकता. असा हा आपला शाही तुकडा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.